नमस्कार मंडळी, सुविद्या किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज रात्रीच्या जेवणासाठी म्हणजे आज रात्रीच्या डिनरसाठी आपण बनवणार आहोत डाळ पालक आणि तसेच खमंग हातावर थापलेली भाकरी. झटपट होते, सोप्या पद्धतीने आणि टेस्टी असं जेवण बनतं. तर मी इथे अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीच्या डाळऐवजी मुगाची डाळ घेतली तरीही चालेल आणि ती स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची. 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची आहेत. नंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर अर्धा कप मी डाळ घेतलेली होती, तर 3 कपच्या आसपास पाणी घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. छोट्या साईजच्या आहेत, त्याही त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. कुकरचं झाकण बंद केलं. आता आपण याच्यात 3 शिट्ट्या काढून घेऊया. तसेच आपलं कुकर होतं तोपर्यंत आपण पालक कटिंग करून घेऊया. तर मी इथे पालक देठासह म्हणजे दांड्यांसह घेतलेल्या आहेत. त्याच्या काड्या जसल्या तशा आहेत. कारण आपण कधीही पालेभाजी करणार आहोत तेव्हा त्याच्या दांड्या पूर्ण कट करायच्या नाही. त्या असू द्यायच्या. ज्यावेळी आपण भाजीच्या दांड्या ठेवतो ती भाजी चवीला खूप छान लागते. कारण पालक ही अशी भाजी आहे की त्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि याच्या दांड्यांमध्ये प्रोटीन असतं. म्हणून कधीही भाजी कट करताना प्रोटीन काढायचं नाही. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व पालकची भाजी कट करून घेतलेली आहे आणि पालक कट करताना व्यवस्थित कट करायचा, कारण तो चुरमळायचा नाही. एकदम हलक्या हाताने त्याला कटिंग करून घ्यायचं, कारण त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे तसं करायचं आहे. तसेच इथे मी मोठा एक कांदा घेतलेला होता, तोही बारीक चिरून घेतलेला आहे आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्याही आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर इथे आपण एक टोमॅटो घेतलेला आहे. पालकची भाजीमध्ये टोमॅटो आपल्याला घालायचं आहे. मी तो टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. तसेच इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 छोटे चमचे तेल आणि अर्धा चमचा तूप घातलेले आहे. तसेच 1 चमचा जिरे घातलेले आहे. लसूण जो बारीक करून घेतलेला होता तो ॲड केलेला आहे. 2 लाल मिरच्या आणि 2 हिरव्या मिरच्या मी त्या ॲड केलेल्या आहेत फोडणी. तसेच जो कांदा आपण कट करून घेतलेला होता तोही त्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. त्याला आपल्याला छानपैकी गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे बघा, बघू शकता कांदा आपला छानपैकी परतलेला आहे. त्याची क्वांटिटीही कमी झालेली आहे. त्यातच आता आपल्याला काय करायचं, जो टोमॅटो कापून ठेवलेला होता तो ॲड करायचा. टोमॅटो जर इथे ॲड करायचा नसेल तर डाळ शिजताना त्यामध्ये घातला तरीही चालतो. तसेच टोमॅटो आपला लवकर वितळावा म्हणून त्यामध्ये मी चवीनुसार मीठ, हळद आणि 1 चमचा धने पावडरही ॲड केलेली आहे. त्याला आपल्याला छानपैकी एकजीव करून घ्यायचा आहे, व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. टोमॅटो हा वितळला पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव झाला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस थोडा स्लो करायचा. त्यामध्येच आता आपल्याला एक लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तिखट आपलं करपू नये म्हणून गॅस स्लो करायचा आहे. हे बघा, आणि त्यालाही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता काय करायचं, यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे जर आपला टोमॅटो, कांदा हे जर वितळलेलं नसेल, एकजीव झालेलं नसेल, तर पाणी घातल्यानंतर बघू शकता हा मसाला एकदम छान असा झालेला आहे. त्यातच आता आपण कटिंग केलेला पालक घालून घ्यायचा आहे. तो दांड्यांचा मी घेतलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे त्यालाही मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, पालक हे शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि पालकची भाजी करताना त्यामध्ये मीठ थोडं कमी घालायचं, कारण ऑलरेडी पालकामध्ये मिठाचं प्रमाण असतं, आयोडीन आहे, तसेच त्यामध्ये लोह आहेत. म्हणून शरीरासाठी यामध्ये भरपूर प्रोटीनचे स्रोत आहेत. त्यामध्ये डाळ आणि पालक हे दोन्हीही प्रोटीननी भरलेले आहेत. म्हणून पालक हा शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. हे बघा, बघू शकतात आता पालक आपला कमी झालेली आहे क्वांटिटी आणि त्यातच काय करायचं, ज्या डाळीच्या आपण 3 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये ॲड करायच्या. इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे.
तुरीच्या डाळऐवजी दुसरी डाळ, मुगाची डाळ किंवा चण्याची बी डाळ घेऊ शकतात. त्यातच 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. छोटा 1 चमचा होता. कारण आपण डाळीला फोडणी दिली आहे. त्यामुळे त्यामध्ये गरम मसाला एक अर्धा चमचा तरी घालायचा आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा बघू शकतात एकदम छान अशी आपली पालक डाळ तयार झालेली आहे किंवा डाळ पालक तयार झालेली आहे. तुरीची डाळ थोडीशी जाडसर मध्ये ठेवली तर ती बी त्यामध्ये दिसते एकदम. हे बघा आता आपली परफेक्ट अशी डाळ पालक झालेली आहे आणि इथे मी गॅसही बंद केलेला आहे. तसेच आता आपल्याला भाकरी करून घ्यायची आहे. बाजरीची भाकरी मी करणार आहे. चपाती बी करू शकतात किंवा पुरी बी डाळ पुरी बी करू शकतात. तर मी इथे बाजरीची भाकरी ती खमंग अशी भाकरी बनवणार आहे. तिला व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि मी ही भाकरी हातावर बनवणार आहे. थापून बनवायची नाही. जेव्हा आपल्याला काहीतरी टेस्टी आणि वेगळं काहीतरी खायचं असेल तेव्हा थोडीशी पद्धत चेंज करायची. रेसिपी तर सिंपलच आहे पण बेसिक पद्धतीने आपल्याला ही करून घ्यायची. हे बघा जे पीठ मळलं होतं त्याचे 2 गोळे तयार केलेले आहेत. एक गोळा आता मी भाकरी करायला घेते आणि तुम्हाला दाखवते. ही जर भाकरी जर चुल्यावर भाजली तर खूप टेस्टी होते. आता आपल्याकडे चुला नसल्यामुळे आपण गॅसवर करतो, पण हीच जर भाकरी चुलीवर केली तर खमंग अशी लागते आणि एक भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी खाणार. आणि हातावर थापण्याची प्रोसेस अशी आहे की हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे ते पीठ चिटकणार नाही आणि भाकरी मोठी होते. हे बघा तुम्हाला जितकी हवी तितकी ही भाकरी मोठी करू शकतात. फक्त हाताला थोडं थोडं पाणी लावत चालायचं आणि भाकरी थापत चालायची. ही भाकरी तुटत नाही, मोडत नाही, एकदम मस्त होते आणि खमंग लागते. हातावरची भाकरी तुम्ही खाल्ली आहेत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात हे बी सांगा. कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघत आहात आणि तुम्ही हातावरची भाकरी तुम्ही स्वतः करून खाल्ली आहे का तुमच्या आईनी आजीनी कोणी करून दिलेली आहे ते बी कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच इथे आता भाकरी आपली पलटी मारून घेतलेली आहे. एक साईड व्यवस्थित भाजलेली आहे आणि अशी भाकरी भाजायची असेल त्यावेळेस काय करायचं, गॅस स्लो करायचा. गॅस स्लो केला की ती भाकरी आतपर्यंत भाजते आणि खमंग भाजते. इथे मी 2 भाकरी करायला घेतलेल्या आहेत. तर एक भाकरी माझी झालेली आहे आणि दुसरी ही करून घेतली. दुसरी थोडी छोटी केलेली आहे. त्या पीठ पहिल्या भाकरीपेक्षा थोडं कमी होतं आणि हे बघा जर स्लो गॅसवर व्यवस्थित भाजली तर ही भाकरी बी छान फुगते. हाता आपण थापून केलेल्या भाकरीपेक्षा ही भाकरी खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर तुम्ही एकदा खाल्ली तर तुम्ही हमेशा हातावरची भाकरी थापूनच करून खाशाल. आता आपले इथे पूर्ण डिश तयार झालेली आहे. 2 भाकरी तसेच वाफळलेला भात आणि हिरवी मिरची तळून घेतलेली आहे. मला हिरवी मिरची प्रत्येक जेवणाबरोबर आवडते म्हणून मी प्रत्येक जेवणाबरोबर ठेचा किंवा हिरवी मिरची अशी भाजून घेते. हे बघा मंडळी, जर तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.